नवनाथ अर्जुन काळे, राहणार नवनागापूर, अहिल्यानगर. सदर आमची शिवाजीनगर पाणी योजना आमची होती. आता ती ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आली. तत्कालीन सचिव यांनी पाणी योजना वर्ग करताना कुठलेही पेपर आमच्या डिपॉझिट संदर्भात कुठलीही योग्य ते माहिती ग्रामपंचायतला दिली नाही. त्यासाठी आम्ही ठेवी आंदोलनासाठी पंचायत समिती इथे कार्यालयात बसलो होतो. आज आम्हाला साहेबांनी 15 दिवसाच्या आत त्या आमच्या डिपॉझिट संदर्भात व कर्मचाऱ्यांसंदर्भात योग्य ते तुम्हाला कारवाई करण्यात येईल याचं आश्वासन दिलं. आम्ही आज आंदोलनातून थांबवतोय. आज नवनागापूर शिवाजीनगर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात नवनागापूर येथील नागरिकांनी आंदोलन आयोजित केलेलं होतं, ठिय्या आंदोलन. त्या आंदोलनाच्या संदर्भात आज इथं येणं झालं आणि बीडीओ साहेबांशी चर्चा झाल्यानंतर बीडीओ साहेबांनी संबंधित योजना हस्तांतर केल्यानंतर जे डिपॉझिट वगैरे वर्ग व्हायला पाहिजे होतं त्याच्या संदर्भात संबंधित सचिवाला पत्र दिलेलं आहे. 15 दिवसाची त्यांनी मुदत दिलेली आहे. त्या पत्रामध्ये आम्हाला सुद्धा त्या पत्राची या ठिकाणी कॉपी दिलेली आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये जर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर या पुढील काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील आणि त्या आंदोलनाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की येत्या 15 दिवसामध्ये याच्यावर योग्य ती उचित कारवाई होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या गावामधील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने नवनागापूर या गावातील शिवाजीनगर पाणी पुरवठा योजनेच्या अनियमिततेसंदर्भात आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी एक मागणी होती की सदर पाणी पुरवठा योजना ही तत्कालीन खाजगी पद्धतीने चालवली जायची, नंतर ती पंचायत समितीकडे हस्तांतरित करण्यात आली. हस्तांतरित करतानाची जी प्रक्रिया होती ती संदिग्ध आणि संशयित असल्यामुळे सदर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. दुसरी मागणी त्यांची अशी होती की गेली अनेक वर्ष संबंधित पाणी पुरवठा योजनेचे जे नळ कनेक्शन धारक आहेत ह्या सर्व नळ कनेक्शन धारकांचं डिपॉझिट अद्यापपर्यंत ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा खात्यावर वर्ग करण्यात आलं नाही. सदर रक्कम काही कोटीच्या रकमेमध्ये जाते. ती रक्कम तात्काळ ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा खात्यावर वर्ग करण्यात यावी अशी ही मागणी होती. आणि तिसरा मुद्दा त्यांचा असा होता की ग्रामपंचायतच्या या पाणी पुरवठा योजनेसाठी ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्यात त्या बेकायदेशीररित्या केल्या गेल्यात. या सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र आप्पासाहेब सप्रे, त्याचबरोबर नवनाथ काळे, महादेव सप्रे व सर्वच या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित राहिले. बीडीओंशी चर्चा करून त्यावर बीडीओंनी सर्व गोष्टींचा परामर्श घेतला आणि या ठिकाणी बीडीओंनी एक आदेश काढलाय की संबंधित ग्रामसेवक आणि संबंधित पाणी पुरवठा योजनेचे सचिव यांनी येत्या 15 दिवसात सर्व बाबींची पूर्तता करावी आणि या ठिकाणी हे आंदोलन त्यांच्या चांगल्या समन्वयाने थांबवण्यात आलंय. मी या ठिकाणी पंचायत समितीच्या प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शिवाजीनगर मध्ये राहतो. आमच्याकडे पाण्याची परिस्थिती असल्या कारणाने आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एक कमिटी स्थापन केली होती व त्या पिरियड मध्ये डोंगरे डॉक्टर हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी कमिटी चालू करून नंतर बरेच दिवस चालवली पण याच्यात महाभ्रष्टाचार केलेला असून आम्ही आमची आता जी वर्गणी किंवा आमचे जे डिपॉझिट आहे यांनी हस्तांतरित केलं. आता सध्या ही ग्रामपंचायत वर्ग केले पण सदर डिपॉझिट याची पूर्ण माहिती आम्हाला कोणाला दिलेली आहे आणि यदा कदाचित पुढची योजना चालू झाली तर आम्हाला डिपॉझिट भरायला लावलं तर त्याची पूर्ण माहिती व्हावं यासाठी आम्ही बीडीओ साहेबांकडे आलेलो होतो. त्यांना पूर्ण विचारणा केली. त्यांनी सांगितलं की याची पूर्ण आम्ही चौकशी करून आम्ही त्याचा खुलासा करतो. नाही तर आमचा आज पवित्र होता ते आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार होतो पण त्यांनी आम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली असून पूर्ण माहिती आम्हाला देणार आहे. त्यानंतर आमची पूर्ण निर्णय आम्ही घेणार आहोत. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.